तेंदुए के मुद्दे पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा, हमने वनतारा को भी सूचित किया है कि हम तेंदुए को बेहोश करके उनके पास भेज रहे हैं। हालांकि उनके पास इन तेंदुओं को संभालने की पर्याप्त क्षमता नहीं है, इसीलिए जुन्नार के आसपास 2 केंद्र स्थापित किए जाएंगे और बेहोश किए गए तेंदुओं को वहां रखा जाएगा। आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, मुलांचे गेले, मुलींचे गेले आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावच घ्यायची म्हणतात तर पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढते आहे। ही संख्या वाढलेली असताना त्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे। आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत, हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे। दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये 11.5 कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर, नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याबद्दल तिथले SP, पुण्याच्या जवळचे CP यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत। केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो, परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही, म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे, तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे। परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो, परंतु अजून जुन्या ज्यांच्या मोटारी इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्याप्रवण भागामध्ये देण्याच्याबद्दलची पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि ते जे 2 सेंटर सुरू करायची त्याचा प्लॅन इस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे। त्याला काहीतरी 60 एकराच्या पुढं जागा लागते, पण ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे। फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे। त्याचा बाकीचा जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून, त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यातनं मार्ग निघेल। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जे काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही SP, कलेक्टर, CO या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं बिबटे पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं।